1 वर्षापासून मागच्या वर्षापासून या खेळाडूनं स्वतः त्याला सिद्ध केलंय आणि चांगला चांगला टीम मध्ये तो सातत्याने खेळत असतो. तो जयेश माडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. मग याही वेळेला पुनश्च एकदा त्याला पहिल्या ओव्हर करिता प्राचारित केले गेलंय. पहिली ओव्हर मेंडेटरी पॉवर प्लेची असणार आहे आणि त्याच्या विपक्षात स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील भोईर तर नॉन स्ट्राईक एंड वरती बाली बांगरे. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑप्शन वरती पिच केला आणि मग त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉल. पहिला चेंडू आला निर्धाव. सातत्याने जयेश माडे ज्याला आपण पाहताय तो प्रभावी करणारा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिला बॉल आला डॉट. पुढचा बॉल. या वेळेला हा फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करेल काय? यस नो डाऊट. व्हॉट अ कॅच. काय कॅच कॅरी केली. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. या क्षणाला या पद्धतीच्या कॅच घेणं तेवढं सोपं नसतं परंतु त्या क्षेत्ररक्षकाने करून दाखवलंय मी ही कॅच कॅरी करू शकतो आणि ती कॅच कंप्लीट केली. शेवटपर्यंत बॉलवरती ठेवलेली नजर आणि त्यानंतर महत्वाची विकेट. शून्यावरती बाद व्हावं लागतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय बराच काल बॉल हवेत होता परंतु त्यानंतर त्या क्षेत्ररक्षकानं कमालीची कॅच कंप्लीट केली. बिग विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती स्वप्नील भोईर बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता आकाश धापटे ज्याला इनॅट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना आपण पाहणार आहोत. जयेश माडे. एक उभरता सितारा जो या खर्डी कसारा विभागामधनं आपण पाहताय. माडेपाडा या गावातनं तो बिलॉंग करतोय. छोट्याशा गावातनं हा खेळाडू त्या गावाचं नाव सध्या स्थितीला मोठं करत असताना परंतु त्याच्या विपक्षात आल्या आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय. जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आला हा फलंदाज आकाश धापटेच्या बॅट मधनं पहिला बॉल खेळत असताना ठोकलाय षटकार. 6. ओव्हरपिच होता. ओव्हरपिच बॉल खरं तर तुम्ही हाताळू शकत नाहीयेत. 38 सर्कलचं बंधन आहे आणि मग इथनं ओव्हरपिच बॉल वरती बॅटर बिंदास्तपणे मोठा फटका खेळतो. जिथे क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक जरी असताना तरी देखील तो प्रेक्षकच बनून राहिला असता कारण एवढा दूरवरती तो मोठा फटका बघायला मिळाला. षटकार धावसंख्या आता पुढे जातीये बरोबर 6. 3 बॉल झालेत. 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. या वेळेला लेग कटर होता बॅटची कडा घेऊन जिथे क्षेत्ररक्षक तैनात बॉलला स्टॉप करेल. डॉट बॉल येतोय बघा. षटकारानंतर कमबॅक केला. एक षटकार जरी जयेश माडेच्या विपक्षात आला असताना तरी देखील त्यानं उर्वरित 3 चेंडू ते खूप चांगले हाताळलेत कारण 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आड. 4 बॉल झालेत. येणारा 5वा बॉल ओव्हर द विकेटनं मारा करतोय. याही वेळेस लेग कटर परंतु आता लाईन थोडीशी खराब आहे. इथनं पंच आमच्याकडे वळले. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा तो लगेच दिला गेला कारण ऑफ स्टंपच्या खूप जास्त होता हा बॉल. मग वाईट बॉल न धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ती 7. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 वरती 1 सध्या स्थितीला धावसंख्या जी आपण पाहता धावफलकावरती लागत असताना. इन्शा स्पोर्ट शिरोल एक बलाढ्य बॅटिंग लाईनअप ज्या टीमकडे ती सध्या पहिलं बॅटिंग करतीये. याही वेळेला आणखी एकला जवाब काबिल तारीफ. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट जिथे चेंडूला एकदा का पिच केला आणि मग त्यानंतर बॉल कुठेतरी थोडासा कमी गतीनं लेग कटर थोडासा का होईना तो बाहेरच्या दिशेनं कलाटणी घेतला. बॅटरपासून दूर राहिला बॉल आणि त्यानंतर हा देखील बॉल आला डॉट. चांगली गोलंदाजी. 5 बॉल झालेत. धावा खर्च केल्यात फक्त 7. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तो खराब होता. हाफ ट्रॅकर पूल पॉवरफुल सक्सेसफुल झालाय. फेकून दिल्या बॉलला. बॉल चालला प्रेक्षकांच्या भेटीकरिता सीमा पार. आणखी एक आकाश धापटेच्या बॅटमधनं येणारा हा दुसरा षटकार. 6.
चला स्पीडअप करायचं, टीम मीटिंग नकोय. तो बॉल देखील पोहोचवा. प्रेक्षक राजे तिथे उपस्थित आहेत, आपणास विनंती असेल की आपण तो बॉल मैदानामध्ये पोहोचवायचा. पहिली ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर 2 षटकार आणि 1 व्हाईट बॉल आणि त्या मदतीने धावसंख्या 13. पहिल्या ओव्हर नंतर 13 धावा धावपलकावरती त्या जोडला गेलात. सेकंड ओव्हर, आता सेकंड ओव्हर करिता आपण जर पाहिलं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या टीमचा ऑल इंडिया आयकॉन, गोरसई या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू कपिल केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण एका बाजूनं बाली बांगरे, मॅन फ्रॉम बोरशेती गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू, तो कपिल केनेच्या विपक्षात. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेंड करायचा होता, परंतु सध्या स्थितीला आपण जर पाहिला तर इथनं हा बॉल जो इथनं सरळ विकेट किपरच्या हातात, या 2 खेळाडूंचं बाटल आपण इथनं धडाकेबाज चषकामध्ये देखील पाहिलं होतं. बाली बांगरेनं कपिल केनेच्या विपक्षात षटकारांची आतषबाजी केली होती आणि तोच बाली बांगरे स्ट्रायकर एंड वरती आहे. ते म्हणतात ना, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि तेच काम फक्त दिशा दिली गेली, लेटकट केलं आणि मग तदनंतर बॉल ट्रॅव्हल झाला या मैदानावरती. त्या क्षेत्रात आउटफील्ड खूप फास्ट आहे. एकदा का बॉल निसटला मग तो डायरेक्टली बाउंड्री लाईनच्याच बाहेर जाऊन थांबतोय. बॉल सीमा पार. पहिला बॉल जरी डॉट आला असला तरी दुसरा बॉल वरती क्लासिकल फटका बघायला मिळालाय. चौकार 4. 4च्या मदतीने धावसंख्या आता पुढे जातीये, जाऊन पोहोचते ती बरोबर 17. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 1.2चा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरला 13 आल्या होत्या, या ओव्हरला आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4 आलात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 ऑल इंडिया आयकॉन एकमेकाच्या विपक्षात. चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं आणि मग तदनंतर या बॉल वरती सन्मान देण्यास भाग पाडलंय. बाली बागरेला माहिती आहे मला ही ओव्हर जी प्रमुख गोलंदाजाची आहे, तदनंतर मी पुढच्या 3 ओव्हरमध्ये आक्रमकता ती धारण करू शकतो आणि मग त्याला माहिती आहे की इथनं या ओव्हरला फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे आणि तेच क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. पहिल्या 3 बॉलवरती पहिला बॉल कुठेतरी रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न तो यशस्वी झाला नाही. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती लेटकट करत असताना चौकार जो प्राप्त केला आणि या बॉलवरती हलक्या हातानं फक्त पुश केलं आणि तो खुश राहिलाय. अर्थातच एक सिंगल आली. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर या गोलंदाजाचा बॉल तुमच्यापासून दूर जाणार, कारण साईड आर्म गोलंदाजी करण्याकरिता सातत्यानं त्याला ओळखलं जात आहे. खूप सारी मिडन षटकं ही त्याच्या कारकिर्दीत त्यानं हाताळली आहेत आणि उजवा हाताचा फलंदाज त्याच्या विपक्षात समोर उभा आहे ना, मग तो खूप चांगली कामगिरी करणार. याही वेळेला हा फटका फसलाय. बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षक नाहीये कुठल्याही पद्धतीचा, मग हा बॉल निघून जाईल. लॉंग ऑनच्या क्षेत्रातनं बॉल ट्रॅव्हल झालाय, कारण हे देखील 38 षटक 38 सर्कलचं षटक आहे, जिथे 3च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल सीमा पार दणदण करत चौकारामध्ये होतोय परावर्तित. 4. आतापर्यंत पहिल्या ओव्हरला 2 षटकार बघायला मिळाले. या वेळेला आकाश धापटेच्या बॅटमधनं चौकार. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. पुढे एकदा सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे. डॉट बॉल. ओव्हरची होतीये समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 11च्या सरासरीने धावसंख्येवरती धावा लागला असताना 22-22 या आकड्यावरती धावसंख्या लागली गेली आतापर्यंत आपण जर पाहिलं, परंतु या 22 धावा बनवण्यामध्ये बाली बांगरे पेक्षा जास्तीचं योगदान आकाश धापटेचं राहिलंय. बाली बांगरे खरं तर जो बॅटिंग करतोय समोरच्या टीमनं, अर्थातच वाघोबा फायटर्स टीमनं इथनं बाली बांगरेचा त्याच्या खेळीचा विचार केला होता. त्याच्या विपक्षामध्ये रणनीती आखल्या होत्या, परंतु कहाणी में ट्विस्ट आलंय अर्थातच आकाश धापटेच्या रूपानं, कारण त्यानं 7 बॉलला 16 बनवलात आतापर्यंत. चांगलं बॅटिंग तो करतोय. पहिल्या 2 ओव्हर शांत राहिलाय बाली. काय वादलापूर्वीची ही शांतता असावी, कारण येणाऱ्या 3 ओव्हर त्या बाकी राहिल्या. स्ट्रायकर एंड वरती बाली, परंतु त्याच्या विपक्षामध्ये शहापूर खर्डी विभागातील आणखी एक प्रतिभा संपन्न, खर्डी कसारा विभागातील खरं तर प्रतिभा संपन्न असलेला हा खेळाडू
मागच्या सामन्यात समोर ऑल इंडिया आयकॉन उभा होता, त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते नाव धामणीकरांचा वाघ अर्थातच निलेश पागी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल बाली भांगरेच्या विपक्षात लोअर फुल टॉस खेचून मारण्याचा प्रयत्न, एकच सिंगल कंप्लीट. विकेट कीपर एंड कडे अॅक्युरेट फेक, फेक बघा किती अॅक्युरेट होती. बाउंड्री लाईन वरनी बरोबर विकेट कीपर एंड कडे फेक करत असताना एकच धाव, एका धावेने धावसंख्या 23-23. बाली शांत आहे, बालीला शांत जरूर ठेवलं गेलंय परंतु आकाश धापटेला शांत ठेवू शकलेला नाहीयेत आतापर्यंत वाघोबा फायटर टीम. 7 बॉल 16 वरती तो बॅटिंग करतोय. फुल टॉस तो मिस केलाय. क्षेत्ररक्षक कॅच जरूर कॅरी करतो परंतु पंचांच्या माध्यमातून इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा. हातातनं बॉल निसटलाय की काय. फुलर लेनचा बॉल हाताळण्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर इथे फुल टॉस होता. त्या फुल टॉस बॉलला देखील मोठा फटका आलेला नाहीये कारण हाईट वरती होता. फ्री हिट. स्ट्रायकर एंड वरती बाली. काय बाळी शांत आहे, तो शांतता आता इथनं मोडीत काढेल का, परंतु वा काय चेंडू हाताळा, प्रतिम लाजवाब, परफेक्ट यॉर्कर पुढे टाकलाय. समोर कितीही मोठा बॅटरखाना असू द्या त्याला जागच्या जागी बांधून ठेवण्याचं काम जो बॉल करू शकतोय टेनिस क्रिकेट विश्वात, ज्या बॉलला ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे त्या बॉलची हाताळणी. फ्री हिटचा बॉल आणि तो देखील परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी. याही वेळेस पुढे टाकलाय, हा देखील बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक कपिल केने येईल, बॉलला स्टॉप करतोय, रिफेक करेल तोपर्यंत एकच सिंगल. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी ती करत असताना आपण पाहत आहे. बॉल झाले 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जी जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत 27-27 या आकड्यावरती. निलेश पागी याही वेळेस वा काय चेंडू हाताळला, लाजवाब, अप्रतिम. जिथे बाली भागरे सारख्या एका बलाढ्य खेळाडूला त्याच्या पायावरती खरं तर उभं सुद्धा करून दिलेलं नाहीये, त्याला मैदानावरती आडवं केलं गेलं. ही ताकद आहे खेळाडूची. समोर बलाढ्य खेळाडू जरी असला तरी देखील मी आधीच उल्लेख केला धामणीकरांचा हा वाघ आहे निलेश पागी आणि तो स्वतःला सिद्ध करतोय. खूप चांगली गोलंदाजी. या वेळेला मात्र बाली भांगरे थांबेल तो कसला, त्याच्या विपक्षात संघर्षाचा शंखनाद करणारा हा स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार, षटकार 6. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 33-33. बालीच्या बॅटमधनं तो संघर्ष करत होता कारण त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 बॉलला 7च धावा आल्या होत्या परंतु येणाऱ्या बॉलवरती ठोकलेला त्याचा तो षटकार त्याला वैयक्तिक 13 पर्यंत घेऊन गेलाय कारण 7 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतोय. 33 धावसंख्येची एक चांगली पार्टनरशिप. आणखी एक बॉल जो सरळ विकेट कीपरच्या हातात. पंचांना दर्शवलाय ओव्हरची होती समाप्ती. मागचा बॉलला जरी षटकार आला असला तरी देखील लाजवाब ओव्हर. बरोबर 11ची सरासरी ती कायम आहे. पहिल्या ओव्हर पासून 11 धावा धावफलकावरती लागला गेला. 3 ओव्हर झाला. 3 ओव्हर नंतर धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 33-33.
यावेळेला आपण जर पाहिलं तर हा बॉल जो इथनं टप्पा पडला आणि तदनंतर समोर जिथे बाली वागरेच्या विपक्षामध्ये हा बॉल आकाश दापटे होता. खरं तर एक सिंगल कंप्लीट झाली. 10 बॉल 19 वरती तो बॅटिंग करतोय. 8 बॉल 13 वरती बाली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धाव संख्या 34-34. यावेळेला फुल टॉस त्याला फेकून दिलंय. बॉल चाललाय सीमा पार. बालीच्या बॅटमधनं उत्तुंग भरारी घेणारा फटका. षटकार 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहे कशा पद्धतीचा स्ट्रोक होता. जागा मरवली, पुढे गेला आणि मग तदनंतर फुलटॉस बॉल. बाली या फुलटॉस बॉलला दोन्ही हाताने स्वीकारतोय. फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून तिथे 6 धावा प्राप्त झाला. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 40 रन्स ऑन बोर्ड. 3.2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धाव संख्या 40. मी आधीच उल्लेख केला की इथनं मैदानाच्या आतमध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जी इन्शा स्पोर्ट शिरोळ टीम कडे आणि 30 टीम पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रात सध्या स्थितीला बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहत आहे. अजून देखील मुनाफ शेख नावाचं वादळ ते देखील डगआउट मध्ये उभं आहे. कधी तो मैदानामध्ये दाखल होईल कारण पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये 35 धावांची बहारदार खेळी आणि या मॅच मध्ये अजूनपर्यंत तो मैदानामध्ये आलेला नाहीये. परंतु सध्या स्थितीला बाली आणि आकाश चांगलं बॅटिंग करतात. धाव संख्या 40. याही वेळेला हा देखील ओव्हर पिच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅचची संधी, कॅच कॅरी झाली आहे. बिग विकेट डाऊन. निराश मनानं माघारी परतावा लागेल बालीला. तर त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये ती प्राप्त झाली आहे. एक मोठा स्टारकास्ट बाद झालाय. ऑल इंडिया आयकॉन बाद होतोय आणि तदनंतर खर्डी कसारा विभागाचा आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये मुनाफ शेख गेल्या 2 मॅच ज्याच्या बॅट मधनं षटकार चौकारांची आतर्शबाजी ती बघायला मिळाली होती तो मुनाफ शेख इन ऍक्शन मध्ये मैदानामध्ये दाखल होईल. 40 वरती 40 रन्स, 40 वरती 2. सध्या स्थितीला आपण पाहत आहे या पार्टनरशिपला ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिपला ब्रेक लावण्याचं काम रवी सोनावणे त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. चला चला स्पीडअप करा लवकरात लवकर. 40 वरती 2. पुढचा बॉल. या वेळेला आपण जर पाहिलं तर हा बॉल सरळ पायावरती जाऊन अदलला. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर इथनं एकच सिंगल ती मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहू शकता लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली. अर्थातच आपण जर पाहिलं 41 या आकड्यावरती 41 धावा धावपलकावरती आहेत. बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हर मधला 3.4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली ओव्हर रवी सोनावणेच्या माध्यमातून 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे त्या गोलंदाजानं. या वेळेला आकाश धापटे त्याच्या बॅटमधनं उडवले बॉलला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं. षटकार 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहे ओव्हर पिच बॉल होता. समोर ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. षटकार आला. कमी गतीचा बॉल ओळखलाय. वेट अँड वॉच. फुल टॉस. त्याला फुल टोल वसूल केला जाईल. फेकून दिले बॉलला तिथे प्रेक्षक कक्ष आणि त्या प्रेक्षक कक्षाला सलामी देणारा हा स्ट्रोक. बॅक टू बॅक मोठा स्ट्रोक. षटकार 6. वॉटर बॅटिंग आकाश धापटे त्याच्या बॅटमधनं या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी. कुणी विचारही केला नव्हता आकाश झापटेच्या या खेळीचा, परंतु त्यानं स्वतःला सिद्ध केलंय आणि अर्थातच ही धावसंख्या संघाचं 50 कम्स इन. अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली. संघाचं अर्धशतक
53 धावा धावफलकावरती लागलात. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरला होईल सुरुवात आणि त्या स्लॉग ओव्हरची जशी सुरुवात होईल पुनश्च एकदा करूयात आपण आवाजामध्ये बदल. ऐकूयात हर्षल सरांचा आवाज. तर धन्यवाद धीरज सर, चांगलं असं समालोचन केलं. आपल्या विभागात जर म्हणायला गेलं तर चांगले असे शब्दफेक देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. काय फलंदाजीचा नजराणा दाखवतोय तो फलंदाज मजेचा आकाश. A1 क्वालिटीची दर्जेदार फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना गोलंदाज एकनाथ डगळे, सरांची उपाधी देखील या क्रिकेट मध्ये त्यांना मिळालेली आहे. बघूया राटामोर्त विकेट मारा करतो. पहिला चेंडू आखोट टप्प्याचा, त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज मुनाफ यांचा, परंतु बॅटला चेंडू स्पर्श झाला, त्यानंतर निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषे पार येतोय खणखणीत चौकार. 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 57. एक चेंडू आणि 57 धाबा. काय स्वागत केलं गेलं एकनाथ डगळे सरांचं मुनाफच्या माध्यमातून. मुनाफ देखील स्फोटक फलंदाज आहे. पहिला चेंडू खराब हाताळला गेला असेल. वॉर्मअप खूप गरजेचं आहे पहिला चेंडू हाताळण्यासाठी. जर का झुंज द्यायची असेल तर शेवटचे येणारे 5 चेंडू आपल्याला नक्कीच मोठ्या स्कोर उभा करण्यात सक्षम राहतील ते फलंदाज मुनाफ. परंतु एकनाथ सरांना देखील माहिती आहे की कमबॅक कशा प्रकारे करायचं. बघूया करतात का कमबॅक. येणारी वेळ सांगेल. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. घडणार काय ते बघूया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू आता मात्र चांगली झेल, फलंदाज बाद होताना A1 क्वालिटीची चांगली अशी झेल पकडली गेली. ती शतरक्षक जयेश माडे यांच्या माध्यमातून काय झेल म्हणावा लागेल. अगोदरच म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला. चौकार नि स्वागत केलं गेलं ते मुनाफने एकनाथ सरांचं, परंतु त्यानंतर काय कमबॅक म्हणावा लागेल. दुसऱ्या चेंडूवरती त्यांना परतवलं गेलं पवेलियन मध्ये. हाच अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजीचा नजराणा दाखवताना एकनाथ डगळे. मुनाफ यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानावरती येतात फलंदाज दादू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 57 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 57 धाबा आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी ह्या षटकामध्ये. बघूया 4 चेंडू कशा प्रकारे हाताळल्या जातात. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 4 धाबा खर्च केल्या गेल्यात. त्यानंतर चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल. दुसरा चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना तो गोलंदाज एकनाथ. बघूया काय करतोय एकनाथ. तिसरा चेंडू आता मात्र अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन वरती, अचूक लेंथ वरती हा चेंडू हाताळला गेला. चेंडू टप्पू पडल्यानंतर विसावला जातो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 57 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू बाकी. काय गोलंदाजी म्हणावा लागेल. कुठेतरी पहिला चेंडू जर का वगळला गेला तर त्यानंतर ताकदीची गोलंदाजी म्हणावा लागेल. चौथा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू, त्यावरती षटकार. सहा धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 63. पहिला चेंडू फेस करत असताना दादू पवेलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होताने दादू. बघूया पुन्हा एकदा गुडघा टेक तमाशा देख फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फटका फसला गेला. झेल चांगल्या प्रकारे गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा परतावा लागेल त्या दादूला. काय गोलंदाजी म्हणावा लागेल. मुनाफने देखील मोठा फटका मारला गेला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला होता. त्यानंतर त्यांना देखील बाद करण्यात यश मिळालं. त्यानंतर आले ते दादू. दादूने देखील मोठा प्रहार केला. षटकार मारलेला दादूला देखील परतावा लागला. कमबॅक करताना आतापर्यंत जर बघायला गेलं तर 10 धावा खर्च केल्या गेल्यात एकनाथ डगळे यांच्या माध्यमातून.
5 चेंडू आणि 10 धाबा खर्च केल्या गेल्या, 2 मोठे फटके मारले गेले, परंतु त्यांना देखील 2 चांगले यश मिळाले. बघायला गेले तर अजूनही शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती बघूया कसा समाचार घेतोय नवीन आलेला फलंदाज विक्की विक्की वाघे. दहीगाव गावातील हा खेळाडू आहे तो विक्की वाघे. या अगोदर जर बघायला गेलं तर ओपनिंगला आपण फलंदाजी करताना बघितलेला तर विक्कीला, आता मात्र 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 65. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 65-66 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. वाघोबा फायटर या संघापुढे ईशा स्पोर्ट्स शिरोळ या संघाकडनं जर का बघायला गेलं तर फलंदाजी करताना 65 धावा पूर्ण केल्या, 66 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. बघूया त्या 66 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी कुठले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. त्यांच्यात देखील फलंदाजीचा चांगलासा भरणा आहे, परंतु समोरचा संघ ईशा स्पोर्ट्स शिरोळ हा देखील कमी नाही, त्यामध्ये देखील गोलंदाजीचा भरणा चांगल्या पद्धतीने आहे. आणखी एक देऊ का? चला ईशा स्पोर्ट्स शिरोळ लवकरात लवकर मैदानात जायचं आहे आपण, आणखी आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहे. तर चांगल्या पद्धतीने आपण ही स्पर्धा देखील पाहत आहोत, अनुभवत आहोत. या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर ऑक्शन पद्धतीची ही स्पर्धा, यात ऑल इंडिया आयकॉन देखील दिलेले आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळाला. ईशा स्पोर्ट्स शिरोळ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर चला पुन्हा एकदा आपणास विनंती असेल, ईशा स्पोर्ट्स शिरोळ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच वाघोबा फायटर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण देखील यायचं आहे. ऑल इंडिया आयकॉन कपिल केने व तसेच मला वाटतं निलेश पागी ही सलामीची जोडी असावी, कारण की बॅट तर त्यांच्या दोघांच्या हातामध्ये दिसतात. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाताना कपिल केने त्यांच्या सोबत येताना ते निलेश पागी देखील खूपच नावाजलेला खेळाडू आहे आपल्या विभागामध्ये. जर बघायला गेलं तर या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव लौकिक केलेलं आहे त्या निलेशने. ऑलराऊंडर खेळाडू आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो सचिन.
66 धावांचं आव्हान आहे वाघोबा फायटर या संघापुढे. बघूया कशा प्रकारे आव्हान पार करतंय, कारण की समोरचा संघ जर बघायला गेलं तर समोरचा संघ देखील तुल्य बळ आहे, त्यांच्यात देखील गोलंदाजीचा चांगल्या प्रकारे भरणा आहे. पहिलाच चेंडू राईट आर्म वर विकेट मारा करतोय तो सचिन. पहिला चेंडू कपिल आहे ते नॉन स्ट्राईक वरती, तसेच निलेश स्ट्राईक एंड वरती आहेत. बघूया निलेश कशा प्रकारे सामना करतोय. पहिला चेंडू लोवर फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीने फटका सजवला. 1 बाउन्स ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पार, येतोय खणखणीत कडकडीत चौकार. चौकाराने स्वागत केलं गेले. त्यांना देखील माहिती आहे 66 धावा जर पूर्ण करायचे असेल तर अशाच पद्धतीने मला फलंदाजी करावी लागेल. या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना येतो निलेश. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं ते सचिनचं. काय फटका सजवला गेला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फेस करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता, परंतु काय फटका सजवला गेला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शतरक्षक हजर होतोय. एक जराशी फॉर्मलिंग पाहायला मिळेल. दरम्यान एकदा पूर्ण एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा आणखी काही नाही. एका धावीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. षटकातील अजूनही 4 चेंडू उर्वरित. बघूया 4 चेंडूचा कसा समाचार घेतोय. आता मात्र कपिल स्ट्राईक एंड वरती जातोय. कपिल केने ऑल इंडिया आयकॉन तिसरा चेंडू फेस करण्यासाठी बुटांचा वापर केला गेला. त्यावरती धाव बाद होतोय का. पंचांनी दाद फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता. धोक्याची घंटा वाजू शकली असती. एका धाबेसाठी आपण जर रिस्क घ्यायला गेलं तर नक्कीच चांगला फलंदाज बाद होऊ शकतो. धाव बाद होणं म्हणजे आत्महत्या करणं. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सचिन कपिल करिता. चांगलासा फटका. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने ढकलून दिलेला चेंडू खराब फेकी म्हणावा लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फेकी. त्यावरती 2 धावा. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 13. पुढील चेंडू अखोटाप्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट शॉट फटका सजवला गेला. त्यावरती खणखणीत दणदणीत येतोय षटकार. काय फटका म्हणावा लागेल. या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. त्या नजाकतच्या जोरावरती नक्कीच धावा मिळल्या गेल्या. त्या 6 धावा. 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 19. अपेच्या विरोधात हा फटका सजवला गेला. त्यांना देखील माहिती आहे की माझ्यामध्ये खूप क्षमता आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा शतरक्षक उपलब्ध नाही. त्याच क्षेत्रामध्ये फटका सजवण्यात यशस्वीरित्या पूर्ण झाले फलंदाज कपिल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 या आकड्यावरती बिनबाद 19. आता मात्र ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय तो बाली भांगरे. राईट आर्म राम द विकेट मारा करतोय तो बाली. राईट ऑफ राऊंड द विकेट मारा करतोय. आतापर्यंत धावसंख्या जर बघायला गेली तर 19 आकड्यावरती लगावले गेले. पहिला हाचा चेंडू बाल यांचा त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज निलेश.
चांगलासा फटका, चेंडू वन बाउन्स सीमा रेषे पार, चौकार. चार धावींच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 23. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं ते बालीचं. बघूया दुसऱ्या चेंडूला कसा पेस करेल तो फलंदाज निलेश. चांगल्या पद्धतीने फलंदाजीचा नजराना दोन्ही फलंदाज दाखवताना. आता खोलवर मारा, यष्ट्यात उद्ध्वस्त झाल्या. काय चेंडू हाताळला गेल्या, बाद होताना तो फलंदाज निलेश. कसरा खर्डी विभागातील एक नामवंत आवाज, ज्यांच्या आवाजाने खरोखर सर्वांना मंत्रमुग्ध केले, ते आमचे सोयब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे. पहिल्याच चेंडूवरती चांगल्या पद्धतीने फटका सजवला गेला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक म्हणावं लागेल. काय चेंडू हाताळला गेला मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला समजला गेला नाही तो चेंडू आणि एस्टर्न वरती हाताळला गेला. आता मात्र निलेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येतोय तो विजय, स्वतः संघाचा कर्णधार विजय. तिसरा चेंडू बाली यांचा विजय करत्या. बघा काय करतोय तो विजय. पुन्हा एकदा बोटांचा वापर, चांगल्या पद्धतीने हाताळताना गोलंदाजीचा नजराना दाखवताना. त्यांना देखील माहिती आहे की मी ऑल इंडिया आयकॉन म्हणून मला का या इन्शा स्पोर्टने बोलवलं गेलं, तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. फलंदाजी जरा कमजोर पाहण्यात मिळाली या सामन्यामध्ये बालीच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी काय ताकदीची होते. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज बाली विजय करिता. पुन्हा एकदा बोटांचा वापर, दोन्हीही साईडला स्विंग चेंडू करणं म्हणजे खरोखर या गोलंदाजामध्ये, या खेळाडूमध्ये खूप कला कौशल्य आहे. आपल्या कला कौशल्याचं प्रदर्शन दाखवताना या डोंगरीपाड्या मैदानावरती. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 23 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू बाकी. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला गेला होता, त्यानंतर काय ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारच्या फलंदाजाला मोठे फटके तर मारून देत नाही, परंतु बॅटला देखील स्पर्श होऊन देत नाही तो चेंडू. बाली 5वा चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर. काय गोलंदाजी म्हणावा लागेल. लगातार 4 चेंडू निर्धाव हाताळले गेले. त्यांना देखील माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करावा लागेल, कारण की पहिल्याच षटकामध्ये जर बघायला गेलं तर तब्बल 19 धावा जमा करण्यात यश मिळालेलं दोन्ही फलंदाजाला. त्यानंतर देखील पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला होता. दडपण होतं, परंतु ते दडपण देखील फेटाळण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये, या खेळाडूमध्ये. शहापूर तालुक्यामध्ये एक नाव लौकिक केलेला हा खेळाडू आहे. त्यांनी देखील खूप साऱ्या अनुभवाच्या जोरावरती आपल्या फायनलचे सामने विजयी करून दिलेले आहे. दरम्यान शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा बोटांचा वापर, चेंडू दूरवर आता मात्र राहील. पंचांचे कर होतात समांतर. धाव येते ही अवंतर. या अवंतर धावेने धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 24. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी झुंज देताने. शेवटचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 25. 2 चेंडू जर बघायला गेले तर 2 चेंडू चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले होते. फारच दूरवर ठेवण्यात आले आहे चेंडू. बघूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज बाली. आता मात्र बॅटला स्पर्श झाले, परंतु धाव मात्र घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 25 या आकड्यावरती. 1-25. यानंतर होणारा सामना असेल तो जिग्नेश 11 विपक्ष भिरवाडी चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षासमोर जो टॉस का बॉस आहे तिथे आपण जॉईंट व्हायचं आहे,
कारण यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. आपल्या खर्डी कसारा विभागातील नामवंत आवाज हिंदीमध्ये कॉमेंटेटर आपल्याला लाभले गेले ते म्हणजे सोएब. विनंती असेल सोएब यांना की आपण यानंतर मायक्रोफोनवरती जॉईंट व्हायचं आहे. थैंक यू सो मच मंगेश उबाले सर. खर्डी कसारा एसोसिएशन और योगेश टेनिस क्रिकेट की ये पेशकश हम आपके लिए ले आए हैं दोस्तों. कपिल केने स्ट्राइकर एंड पर उछाल दिया, पीछे फील्डर है और बड़े विकेट का पतन. बहुत ही बड़ी मछली जाल में यहां पर कपिल केने, ऑल इंडिया आइकॉन, इस टीम का बहुत बेहतरीन खिलाड़ी, ग्रामीण की सबसे बेहतरीन टीम गोरसई बी और उस टीम का ये खिलाड़ी, और कैच को लपका है शाहपुर का एक बेहतरीन खिलाड़ी, चतुर खिलाड़ी बाली भागरे. जिग्नेश 11 टीम के कैप्टन. चलो रिपोर्टिंग करना है टॉस के लिए. मतीन शेख साहब फैम टीम इंशा स्पोर्ट शिरोल और उनके खिलाफ में वागोबा फाइटर्स. विजय जी भगत साहब, विजय जी बरसट साहब फैम टीम. ओहो, अपने फॉलो थ्रू में बहुत गजब का, बहुत अच्छा रोका था इस गेंद को. हालांकि विकी गेंद तक पहुंचे तब तक 2 रन लेने का अवसर दोनों ही बल्लेबाजों के लिए. टीम का स्कोर देखा जाए 27 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर. बहुत ही अच्छा मैच चलता हुआ. रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता जाएगा जब जब गेंदें डॉट आएगी. समीकरण देखा जाए तो 16 गेंदें और 39 रन, 65 रन बनाए हैं 4 विकेटों के नुकसान पर इंशा स्पोर्ट शिरोल ने, और 66 रनों का लक्ष्य सेट किया गया है ललित गांगुडे जो कसारा से बिलोंग करते हैं. इस बार यॉर्कर लेंग गेंद बहुत ही अच्छी गेंद थी. 1 रन, दूसरे रन लेने का अवसर मना किया है. अच्छी कॉलिंग. 1 रन से स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ स्कोर कार्ड पहुंचा है 28 रन. और 2 ऑल इंडिया आइकॉन की बात किया जाए तो इंशा स्पोर्ट शिरोल में बाली भागरे है और वागोबा फाइटर्स जो कि विजय बरसट साहब की टीम है, उसमें कपिल केने है. बहुत अच्छा मुकाबला, बहुत कड़ा मुकाबला होता हुआ. ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, गेंद हवा में, नीचे फील्डर पॉपिंस थे और कैच को लपका है. बड़े विकेट का पतन. ओनर थे विजय बरसट, यहां पर आउट होकर लौटे हैं. एक आसान सी कैच दे बैठे ऑन साइड में. बहुत ही अच्छा मैच चलता हुआ. मौसम बहुत ही सुहाना है. मौसम बहुत ही सुहाना है. ठंडे हवा के झोंके चल रहे हैं. सूरज आंखों तब से चमकता हुआ. एक ऐतिहासिक मैदान डोंगरीपाड़ा का ये, इस प्रतियोगिता का ये पहला दिन है और पहले ही दिन में बहुत अच्छे मैचेस हुए हैं. विकेट के पीछे मुनाफ शेख, बहुत ही अच्छा प्रदर्शन आज के दिन में. दूसरा अर्धशतक उनके नाम रहा इस प्रतियोगिता का आज के दिन में. 28 रन बने हैं. 14 गेंदे 38 की आवश्यकता. नए बल्लेबाज को प्रमोट किया बल्लेबाजी के लिए. उत्तम. ओवर द विकेट और बोल्ड कर दिया. फर्नीचर डिस्ट्रॉयड और 1 विकेट का पतन. चौथे विकेट का पतन 28 के कुलयुग पर. अब यहां से पारी लड़खड़ाती हुई नजर आ रही है वागोवा फाइटर्स की. ये ओवर्स में रन आने जरूरी थे, इसीलिए आक्रमण करना चाहते थे. पहली गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर शफल हुए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, गेंद सीधा जाकर ऑफ स्टंप पर टकराई और चौथे विकेट का पतन. 28 रन बने, 28 ऑन द बोर्ड.
चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या फिर मुसाफिर बन जाऊंगा। ललित गांगुर्डे ने सुबह के सत्र से पहले सेशन से अच्छी गेंदबाजी की है। आज के दिन में हर्षल पवार सर भी बहुत अच्छा खेले, जो कि सचिन पवार पर वो आक्रमण किया था पहले ओवर में। 13 गेंदे 38 की आवश्यकता है नए बल्लेबाज के रूप में जयेश माड़े। ये भी एक अच्छे ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं अपने टीम में, पर अब बहुत जरूरी है, क्रूशियल मोमेंट पर उनको भेजा गया है जहां पर 13 गेंदे 38 की आवश्यकता ओवर द विकेट से। ओह क्या बात है, गजब की गेंद और हैट्रिक, विकेटों की हैट्रिक ललित गांगुर्डे। अब यहां पर ऑनर भी खुश रहेंगे कि हमने जो चाल चली थी इस गेंदबाज पर, वो सक्सेस मिलती हुई यहां पर। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, वागोबा फाइटर जिनके पास बल्लेबाजी अच्छी है, गहराई है बल्लेबाजी में, पर वो लड़खड़ाती हुई नियमित अंतराल पर विकेटें जाते रहे। 28 रन 5 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति। अब समीकरण देखें तो 12 गेंदे और 38 की आवश्यकता है। 12 बॉल्स रिक्वायर्ड 38 रन्स। अब मुनाफिक गए हैं गेंदबाज रुपेश गौते की ओर। 12 गेंदे 38 की आवश्यकता। 28 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर। गणेश आए हैं बैटिंग के लिए, गणेश धावड़ एक अच्छे क्लासिकल खिलाड़ी है, पहले भेजा जा सकता था। और स्ट्राइकर इन पर हार्ड हिटर सूरज पवार। अब जरूरी है, अच्छे स्ट्रोक्स आने बहुत जरूरी है। 12 गेंदे 38 की आवश्यकता ओवर द विकेट से रुपेश गौते। पहली गेंद, पहली गेंद, ओहो कड़ा, क्या गति थी इस गेंद में। टप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल मिला और सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाकर पहुंची है ये गेंद। आइए डॉट, ऐसी ही गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद में पूरी जोरों शोरों से ये गेंद की थी, और ऐसे गेंदों पर बल्लेबाजों को आक्रमण करना, अच्छे से अच्छे बल्लेबाज सोच में पड़ जाते। रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता हुआ 20.73। फिर वही गेंद का प्रयास था, ऑन साइड में उछाल दिया, गेंद कई आसमान में सफर करती हुई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। क्या शॉट खेला था पिछली गेंद पर सूरज पवार, जिसका मैंने जिक्र किया था, हार्ड हीटर है इस टीम का। 34 पर स्कोर कार्ड जहां पहुंचा है। अब बाली भागरे जो कि ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी है इंस्टा स्पोर्ट शिरोल के, वो गेंदबाज तक पहुंचे हैं, क्योंकि युवा गेंदबाज है और ऐसे सीनियर खिलाड़ी जब पहुंचेंगे बिल्कुल कुछ नजारा अलग हो सकता है अगली गेंद पर। अब जीत के लिए समीकरण जो है 10 गेंदे और 32 की आवश्यकता है। ये 6 रन बहुत जरूरी थे सूरज पवार के जो बैट से आए। अब तक 2 गेंदे 6 रन बने, 10 गेंदे 32 की आवश्यकता। स्ट्राइकर एंड पर दायत के बैट्समैन सूरज पवार। फील्डिंग की जमावट कुछ बदल करते हुए मुनाफ शेख। शॉट एक्स्ट्रा कवर में विक्की को रखा गया है, जो कि मिड ऑन में थे। 34 5 विकेट के नुकसान पर अगली गेंद। ओहो, ये मौका था मुनाफ शेख से गलती, गेंद बाज की कोई गलती नहीं थी यहां पर। बल्ले का बाहरी सीरा और गेंद सीधा फाइन लेग रीजन में। 4 रन के लिए बहुत ही जरूरी 4। और ये लकी भी तो है मैदान सूरज पवार के लिए। एक मैच याद आता है जहां पर 2 गेंदे 12 की आवश्यकता थी जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे, और उनके प्रमुख गेंदबाज थे। गेंदबाजी में 2 गेंदे 12 की आवश्यकता, और इन जनाब ने 2 गेंदे और 12 रन जड़े थे।
9 गेंदे 28 की आवश्यकता, 38 5 विकेटों के नुकसान पर। ओवर की अगली गेंद रूपेश गौते, इस बार ऑन साइड में ड्राइव किया है। पहला रन बहुत ही तेजी से, दूसरे रन लेने का अवसर, चाहत थी और वो चाहत पूरी होती हुई 2 रन बहुत ही तेजी से मुकम्मल किए। रनों की संख्या अब स्कोर कार्ड पर 40 लॉस ऑफ 5 विकेट। योगेश टेनिस क्रिकेट के माध्यम से यह टेलीकास्ट होता हुआ खरडी कसारा विभाग की एक नामांकित प्रतियोगिता, खरडी एसोसिएशन, खरडी कसारा एसोसिएशन के माध्यम से ये प्रतियोगिता का आज का ये पहला दिन। 8 गेंदे शेष, 26 की आवश्यकता है। अब ये 2 गेंदे इस ओवर की बहुत महत्वपूर्ण रहेगी। इस बार ऑन साइड में फिर उछाल दिया, गेंद हवा में है, पीछे फील्डर, प्रयास जारी है। सचिन कैच को ड्रॉप किया है, पहला रन कंप्लीट, दूसरे का प्रयास था। 2 रन यहां से बहुत तेजी से कंप्लीट किए दोनों ही बल्लेबाजों ने। काफी वक्त मिला था क्योंकि गेंद हवा में थी। अब समीकरण 7 गेंदे 24 की आवश्यकता। यह गेंद बहुत ही महत्वपूर्ण है, इसीलिए मुनाफ शेख गेंदबाज तक पहुंचे कि इस गेंद पर आपको बड़ा हिट नहीं देना है, तो आखिरी ओवर में वो प्रेशर बना रहेगा। गेंदबाजी में आपके पास विकल्प है, अच्छे गेंदबाज है, इसीलिए बाली भागरे भी गेंदबाज तक पहुंचे हैं। ये जब भी फ्रेम में रहेंगे बाली भागरे, बिल्कुल इनका नाम लिया जाएगा, क्योंकि इस विभाग का देखो जीतती सिर्फ बोरशेती टीम है, पर वहां पर नाम होता है पूरे शाहपुर का। फिर वो शाहपुर का कोई भी गांव हो, कोई भी इलाका हो, हर खिलाड़ी, हर वहां का नागरिक, उसकी कॉलर टाइट होती है जब बेस्ट ऑफ बोरशेती लड़ती है, जीतती है। इस बार बहुत ही अच्छा खेला है, गैप में खेला है, एक्स्ट्रा कवर में ये गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर, 4 रन। बहुत ही उम्दा स्ट्रोक, बहुत ही उम्दा स्ट्रोक। सूरज पवार फिलहाल बहुत ही अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं। 8 गेंदे 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। आखिरी ओवर किस गेंदबाज के पास जाएंगे कैप्टन, ये देखने लायक बात होगी। 6 गेंदे और 20 रनों की आवश्यकता, 12 गेंदे 38 की आवश्यकता थी। 18 रन खर्च किए पिछले ओवर में। अब 6 गेंदे 20 की आवश्यकता, विकल्प है, पर चर्चा होती हुई वहां पर विक्की पहुंचे, बाली भागरे पहुंचे, मुनाफ शेख पहुंचे कि इस गेंदबाज के खांदों पर यह जिम्मेदारी दी जाएगी। क्या शतरंज का मोहरा बदल सकते हैं मुनाफ शेख? क्या खुद गेंदबाजी में आएंगे या किसी और गेंदबाज से गेंदबाजी करवाएंगे? 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। सूरज पवार एक गजब के फॉर्म में, बहुत अच्छे फ्लो में, बहुत अच्छे टच में है, उनके बैट से बहुत अच्छे बाउंड्रीज आई है। महत्वपूर्ण मैच है। 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। चलो फील्डिंग की जमावट, मुनाफ शेख, इंशा स्पोर्ट शिरोल, बाली भागरे, थोड़ा स्पीड अप करना है और भी मुकाबले आने हैं। एक बड़ी प्रतियोगिता, 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता, 46 रन 5 विकेटों के नुकसान पर। 4 के बाद गणेश थावट जब से आए हैं, स्ट्राइक अपने पास रखा है सूरज पवार ने, अब तक एक भी गेंद खेली नहीं है, पर इस ओवर की पहली गेंद का सामना गणेश थावट करेंगे, इतना आसान नहीं रहेगा। पहले 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी। 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। ऐसा लग रहा है मरता क्या न करता खुद कैप्टन मुनाफ शेख गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। हवा के झोंके भी चल रहे हैं, जिस प्रकार से ऑन साइड में बल्लेबाजों को मौका मिल सकता है, दायत के बल्लेबाजों को, और दोनों ही बल्लेबाज एक अच्छे उत्तम श्रेणी के हैं। जहां पर गणेश धावड़ और सूरज पवार एक अच्छी पार्टनरशिप, दोनों के बीच बल्लेबाजी करते हुए बहुत अच्छी पार्टनरशिप बिल्ड होती हुई। मुनाफ शेख कैप्टन खुद आए हैं आखिरी ओवर में, 6 गेंदे 20 रन डिफेंस करने हैं। अब दिल की धड़कनें तेज है। 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता। पहली गेंद ओवर द विकेट, मुनाफ शेख पहली गेंद पर उछाल दिया, गेंद हवा में, नीचे फील्डर, प्रयास हो रहा है, सचिन पवार है।
बहुत तेजी से फाइनली एक शॉट फाइनली के फील्डर पहुंचे थे, मात्र 2 रन, तीसरे रन का प्रयास था और 3 रन दोनों ही बल्लेबाजों ने कंप्लीट किए हैं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों द्वारा। अब समीकरण 5 गेंदे 17 रन। और अच्छी बात वागोबा फाइटर्स के लिए यह है कि सूरज पवार स्ट्राइकर इन पर है। अब तक के अच्छा प्रयास हुआ है। 5 गेंदे 17 रन ये समीकरण। 8 गेंदे 21 पर बल्लेबाजी सूरज पवार कर रहे हैं। पर ये भूलना होगा पिछले वक्त में आपने क्या किया है। अब जहन में सिर्फ ये बातें रखना है कि यहां से अगर आपको आगे का सफर तय करना है तो 5 गेंदे और 17 रन। स्ट्राइकर एंड पर सूरज पवार, गेंदबाजी में मुनाफ शेख ओवर द विकेट। नेक्स्ट बॉल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, गेंद हवा में, नीचे विकी और पकड़ लिया है कैच, लपक लिया है कैच। बड़े विकेट का पतन। इनफॉर्म बैट्समैन सूरज पवार इज बैक टू द डगआउट। सुनीलजी आरड साहेबांना मी विनंती करतोय आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान नवा। या स्पर्धेच्या अंतर्गत आपलं सहर्ष स्वागत करतोय। क्या मुकाबला मोड़ लेता हुआ, इसीलिए आखिरी ओवर में मुनाफ शेख आए थे। विविधताएं हैं, नाना प्रकार की गेंदे करते हैं ये। और आज दिन भी इनका है, पहले रोजे में है, यानी सुबह के सत्र से कुछ खाया नहीं है, फिर भी अपने टीम के लिए 100% और अच्छा प्रदर्शन। बिग हैंड होना चाहिए इस खिलाड़ी के लिए। अब 4 गेंदे और 17 रनों की आवश्यकता 49 6 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदे 17 की आवश्यकता नए बल्लेबाज के रूप में दीपक वाघ। एक बड़ा हिट, गेंदबाज पर फिर से वो प्रेशर डाइवर्ट हो सकता है। 4 गेंदे 17 रन। धीमी गेंद, गति परिवर्तन मिश्रण किया था, ऑन साइड में खेला है, पीछे प्रोटेक्शन पॉपिंस से। दूसरे रन का प्रयास, 2 रन कंप्लीट। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बहुत तेजी से रन मुकम्मल करे। यहां से बड़ा हिट आना बहुत जरूरी हो चुका है। अब 3 गेंदे 15 की आवश्यकता। क्या मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच, कड़ा घमासान। और दोनों ही टीमें जानती है कि ये इस मैच को जीतना बहुत ही जरूरी है। 3 गेंदे 15 रनों की आवश्यकता। ओहो, बढ़िया गेंद, काफी उछाल मिला, अतिरिक्त उछाल मिला और बिल्कुल सबमरीन डिलीवरी। सामने से ये गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। और यहां पर राहत की सांस लेते हुए मतीन शेख, जो इंशा स्पोर्ट्स शिरोल टीम के ओनर है। 2 गेंदे 15 रनों की जरूरत। ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था, क्या ये स्ट्रोक पहले आ सकता था। रिको, पैंटॉक्स, नॉइकॉन और कैनन के कैमरे में कैद किया जाए ऐसा सिक्सर। और अ शॉट दैट वाज बिग सिक्सर। टीम का स्कोर 57, 6 विकेटों के नुकसान पर। 1 गेंदे 9 रनों की जरूरत। ये क्रिकेट है, क्रिकेट में चीजें बदलने में वक्त नहीं लगता है। अगर एक गेंद वाइड या उस पर एक्स्ट्रा रन आते हैं या कोई गलती हो सकती है, हाइट फैक्टर, तो फिर मौका बन सकता है। 1 गेंद 9 रनों की आवश्यकता। स्ट्राइकर एंड पर दीपक वाघ, जिनके बैट से एक बड़ा हिट आया है। 1 गेंद 9 रनों की आवश्यकता। आखिरी गेंद मुनाफ शेख। बढ़िया गेंद। इसी के साथ इस मैच को जीत लिया है इंशा स्पोर्ट्स शिरोल ने। कॉन्ग्रेचुलेशंस मुनाफ शेख एंड इंशा स्पोर्ट्स शिरोल एंड हार्ड लक वागोबा फाइटर्स। चलो नेक्स्ट मैच की तरफ हम रुक करते हैं और माइक्रोफोन पर वो आवाज जुड़ेगी इस विभाग की वेलवेट वॉइस। लिखती है पर्वत पर कहानी नहीं लिखती, तारीख कभी खून को पानी नहीं लिखती। मैं इसीलिए भी जिंदा हूं कि मैं बोल रहा हूं, वरना ये दुनिया कभी किसी गूंगे की कहानी नहीं लिखती। बिल्कुल चांद के इंतजार में चांदनी सोई नहीं और एंकरिंग की दुनिया में हर्षल पवार जैसा कोई नहीं। प्लीज वेलकम हर्षल पवार सर।